ठाकरेंचे फायर ब्रँड नेते भास्कर जाधवांनी निवृत्तीचे संकेत दिले आणि राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उधाण आलं। बरेच तर्कवितर्क लढवले गेले। मात्र यानंतर आपण पक्षात नाराज नसल्याचं भास्कर जाधवांनी स्पष्ट केलं आणि नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देऊन टाकला। पण विषय इथेच न थांबता त्यांनी आज आणखी एक मोठं वक्तव्य केलं, ते म्हणजे शरद पवारांच्या पक्षाला सोडून चूक केल्याचं त्यांनी माध्यमांसमोर मान्य केलं। मी नाराज नाही आणि ज्या गोष्टी माझ्या मनामध्ये नाहीत त्याचा मी खुलासा देखील करत नाही। त्यामुळे माझ्या वक्तव्याबद्दल कोण सातत्याने काही बोलत असेल तर त्याबाबत फार भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही। जो पक्ष मी सोडला त्या पक्षाने मला इतकं दिल्यानंतर मी सोडला ही माझी चूक आहे हे मी बोलून एक प्रकारचा मेसेज पाठवलाय की आपण किती नालायकपणा करावा। कुठलाही प्रसंग अंगावर ओढून घेत असताना मला भीती ना भय। त्यामुळे मी पवार साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये घुसमट होते असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही। माननीय उद्धव साहेबांना भेटण्याकरता मला कधीही अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही। कधीही मला गेटवर एक सेकंद सुद्धा थांबवलं जात नाही। माझी गाडी बघितल्यानंतर सिक्युरिटीचे सगळे ऑफिसर सगळे गार्ड मला पूर्णपणे ओळखतात आणि एक सेकंद सुद्धा माझी गाडी तिथं न थांबता माझी डायरेक्ट गाडी आतमध्ये पाठवली जाते। पण मी माझी शिस्त सोडत नाही। मी गेटवर उभा राहतो, मला चेक करा म्हणून सांगतो का तर माझ्या नेत्याची सुरक्षा मलाच महत्त्वाची आहे। दरम्यान भास्कर जाधव यांच्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत। भास्कर जाधवांनी जे वक्तव्य केलं त्या संदर्भात आपण त्यापैकी काही प्रतिक्रिया देखील पाहूया। भास्कर जाधवांसारख्या नेत्याचं नाव सर्वप्रथम पटकन द्यायला पाहिजे होतं त्या सभागृहामध्ये, परंतु ते दिले गेले नाही। थांबून अधिवेशन चालू असताना दुसऱ्या दिवशी त्यांचं नाव दिलं गेलं। खरं तर 15-20 दिवसापूर्वी त्यांच्या नावाची घोषणा होणं अपेक्षित होतं। हो, फार जुने मित्र आहेत। मागेही माझ्या बरोबरच होते ते सोबत। काय सांगता येत नाही बघा, राजकारणामध्ये आज कोण कोणाबरोबर आहे, उद्या कोण कोणाबरोबर जाईल काही सांगता येत नाही। कोण कोणाचा मित्र, कोण राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो। शरद पवार साहेबांची साथ ज्या अनेकांनी सोडली ते जेव्हा एकांतात आम्हाला भेटतात तेव्हा ते हेच सांगतात की एका विपरीत परिस्थितीत आम्हाला शरद पवार साहेबांची साथ सोडावी लागली। हा निर्णय आम्हाला एका वेगळ्या परिस्थितीमध्ये घ्यायला लावला, नाही तर आम्ही शरद पवार साहेबांची साथ कधी सोडली नसती। त्याच्याबद्दल अनेकांनी खासगीमध्ये खंत व्यक्त केलाय, कारण की ओपनली करू शकत नाही, मग अनेकांच्या अडचणी आहेत। भास्कर जाधव साहेब आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते, महाराष्ट्राचे अध्यक्ष होते आणि मी जे सांगितलं अशा पद्धतीच्या अनेक नेते जे आमच्यातले सोडून गेले, आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते अनेकांनी खासगीमध्ये याच प्रकारची भावना ते सर्व व्यक्त करतात। कोणालाही थोडा काही खंत असतेच मनामध्ये, कधी कधी होतं, त्यावेळेस ते सहज बोलून जातात। आतल्या वेदना ज्या काही असतात कधी प्रगट होतात। पण ठीक आहे, भास्कर जाधवांचा विषय त्यांच्या पक्षाचा विषय आहे। ते 8 वेळा आमदार आहेत, तर अनेक वर्ष झाले आम्ही सोबत काम करतो आहोत। एक आक्रमक लढवय्या नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे। कुठलीही तमा न बाळगता बिनधास्तपणे भिडणारा माणूस म्हणून आमचे जाधवजी आहेत, भास्करराव आहेत। तर त्यांच्यावर काही अन्याय झाल्याची भावना ते व्यक्त केली असतील तर त्यांनी त्यांच्या पक्षाकडे ती मांडावी असं सगळ्यांना वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।